नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. साधी सोपी गोष्ट. 1-2 दिवसांपूर्वी आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी 3 अशा गोष्टी ज्या एफ वरून स्टार्ट होतात, त्याच्यावर जास्त फोकस करण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा ज्या पुढे आता खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे फ्युएल, दुसरं म्हणजे फर्टिलायझर आणि तिसरं म्हणजे फॉरेक्स जे आपलं आहे ते. तर आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत एफ या ज्या आहेत, या आपल्या इकॉनॉमिकसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे जे आहे फ्युएल, हे तुम्ही बऱ्याचदा खूप ठिकाणी ऐकलं असेल. नंतर हे फॉरेक्स देखील ऐकलं असेल. आपण देखील आपल्या आधीच्या एका 2 व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे की हे काय आहे. तर आता आपला आजचा जो फोकस असणार आहे तो असणार आहे हा फर्टिलायझरवर. तर आता आपण बघूया की भारत आणि जी रासायनिक खते आहेत, तर यांचा तसं काय रिलेशन आहे ते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यावर आपली एक बोलतात ना, जी पिके आहेत, खरीप पिके, त्यांच्यावर खूप परिणाम होऊ शकतो ह्या सगळ्या रासायनिक खते असण्याचा नसण्याचा. तर ते एकदा आपण बघूया काय आहे ते. तर सर्वात पहिले एक महत्त्वाचं जे आहे घटक ते म्हणजे युरिया. हे एक प्रकारचं रासायनिक खत. दुसरं डॅप, ज्याला आपण बोलतो डाय अमोनियम फॉस्फेट, आणि तिसरं पोटॅश MOP. तर त्या तिघांची जे कार्य आहे किंवा त्याचा वापर आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे आहेत. जसं की आपण इकडे बघितलं की युरियाची मेन जी गरज आहे ती झाडांची हिरवी वाढ होण्यासाठी, नायट्रोजन मिळण्यासाठी ती आहे. डॅप जे आहे, ज्याला म्हणतात डाय अमोनियम फॉस्फेट, त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे मुळे आणि दाणे मजबूत करणं हे आहे, जे की आपण आधी जे बघितलं युरिया ह्यापेक्षा वेगळं आहे. आणि तिसरं जे पोटॅश आहे, त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते रोगप्रतिकारक शक्ती आणि गुणवत्ता ह्याच्यासाठी आहे. तर हे 3 जे आहेत हे टॉप 3 आपण इम्पोर्ट करतो ही रासायनिक खते. इम्पोर्ट करतो किंवा ज्याचा इम्पोर्टवर इनडायरेक्टली डिपेंडन्स आहे, अशी ही 3 प्रकारची खतं आहेत. तर आता आपण बघूया की हे जे युरिया आहे, हे बघा, हे तांदूळमध्ये यूज होतं. डॅप पण तांदूळमध्ये यूज होतं. पोटॅश जास्त प्रमाणात वापरलं जात नाही तांदळासाठी. युरिया गहूसाठी वापरलं जातं. डॅप गहूसाठी वापरलं जातं. तर भारताची जी 2 महत्त्वाची पिकं आहेत, गहू आणि तांदूळ, याच्यासाठी युरिया आणि डॅप दोन्ही लागतं. आता इकडे बघायला गेलं आपण तर ऊस, कापूस, बटाटा यासाठी पोटॅशची खूप गरज आहे. आता ते कुठे कन्झ्युम होतं जास्त ते सगळं याच्यात दिलेलं आहे. पण त्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ही आहे की इम्पोर्ट डिपेंडन्सी. आता बघा, युरिया जे आहे त्याची 25% डिपेंडन्सी आहे इम्पोर्टवर. पण त्याच्यात काय चॅलेंज आहे ते आपण ह्या खाली दिलेल्या तक्त्यात एकदा डिटेलमध्ये बघूया. डॅपची 50 ते 60% डिपेंडन्सी आहे इम्पोर्टवर आणि पोटॅशची 100% इम्पोर्ट. तर आता जसं आपण आधी डिस्कस केलं, तर ह्याचं जो अॅन्युअल कन्झम्पशन आहे युरियाचं, हे अप्रॉक्स 44 मिलियन टन्स आहे. तर जे की सर्वात जास्त बघायला गेलं तर त्यातलं आपण बघतोय तर इकडे 75% ते डोमेस्टिक प्रोडक्शन आपल्याकडे पण होतं. पण ह्याच्यात जी महत्त्वाची सर्वात गोष्ट आहे, नैसर्गिक वायूपासून हे तयार होतं. तर जसं की आधी तुम्ही ऐकले 3 महिने आता ऑलमोस्ट झालेत ते जे वॉर चालू आहे, त्यामुळे आधीच आपलं जे नॅचरल गॅसचं जे आहे सगळं ट्रान्सपोर्ट वगैरे, त्याच्यावर खूप गंभीर परिणाम झालेत. आणि त्यामुळे भले आपली ह्याच्या इम्पोर्टवर डिपेंडन्सी नसेल, जी की इकडे 22% आहे, पण जो वायू आहे, नैसर्गिक वायू, त्याच्यावर आपली ऑलमोस्ट बोलायला गेलं तर 100% डिपेंडन्सी आहे. तर त्याच्यासाठी आपल्या सरकारला अतिशय जास्त प्रमाणात फॉरेक्स म्हणजे जे डॉलरमध्ये वगैरे जसं आपल्याला ट्रान्झॅक्शन करावं लागतं, त्याच्यावर आता खूप भार आहे, ते गव्हर्नमेंटला पे करावं लागतं इकडे. फॉस्फेटिक फर्टिलायझर्स लाईक डॅप हे जे आहे, हे 32 मेट्रिक टनचं त्याचं अॅन्युअल कन्झम्पशन आहे. त्यातलं डोमेस्टिक प्रोडक्शन हे 21 आहे आणि बघायला गेलं तर एक 35 ते 40% त्याची इम्पोर्टची डिपेंडन्सी आहे. तर हे थोडं बॅलन्समध्ये आहे, तरी पण ह्याचं इम्पोर्टवर डिपेंडन्सी ही तर आहेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पोटॅश, ह्याचं जे आहे हे 100% आपण इम्पोर्टवर याची डिपेंडन्सी आहे. बघा, इम्पोर्टमुळे एकतर लॉजिस्टिक सगळं अडकलंय स्ट्रेट ऑफ हॉर्मझमुळे, ती एक गोष्ट. आणि दुसरं जे आपल्याला जी डिमांड आहे त्याचे ज्या पद्धतीची आणि जो इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यासाठी आपल्याला ते काही ना काही करून खरेदी तर करावंच लागेल. तर ह्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे काही आपल्या रुपयात होत नाही, तर याच्यासाठी आपल्याला नेहमी डॉलरच मोजावे लागतात. त्यामुळे जसं आपले अर्थमंत्री बोलले आहेत की ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हे त्याचं कारण आहे की अशा ह्या एकमेकांशी निगडीत आहेत. आता आपण पुढच्या ह्याच्यात बघूया की त्याचं कुठे यूज होतो, किती प्रमाणात होतो
भारतात ते एक छोट्या तक्त्यात आपण बघूया. तर हा आपला एक तक्ता आहे ज्याच्यात टॉप इंडियन स्टेट्स बाय टोटल फर्टिलायझर कन्झम्पशन. आता हे कोणतं स्टेट सर्वात जास्त व्हॉल्यूम म्हणजे बोलतात ना की फर्टिलायझर्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स, त्याचं कोणती राज्य ही सर्वात जास्त व्हॉल्यूम मध्ये वापर करतात, तर सर्वात पहिले उत्तर प्रदेश आहे. ओके, जिकडे ऊस हा खूप अतिशय चांगल्या प्रतीचा आणि ज्याच्यासाठी खूप अतिशय जास्त खते लागतात, ती एक गोष्ट किंवा ते एक पीक इकडे आहे. महाराष्ट्रात आपण, महाराष्ट्र हा इकडे, उत्तर प्रदेश फर्स्ट आहे, महाराष्ट्र सेकंड वर आहे. जिकडे महाराष्ट्रात आपण तांदूळ, महाराष्ट्रात तांदूळ आणि कापूस या दोन पिकांसाठी खूप प्रमाणात आपल्याला रासायनिक खतही लागतात. आणि तिसरं आहे मध्य प्रदेश, मग त्याच्या पुढे कर्नाटका आणि पंजाब. आता बघा, हे जे आहे हे व्हॉल्यूम आहे, पण इकडे जसं लिहिलंय की इंटेन्सिटी, और आपण बोलू शकतो की ॲव्हरेज. ओके, तर हा ॲव्हरेज जो आहे हे म्हणजे पर हेक्टर किती पद्धतीने किंवा किती प्रमाणात फर्टिलायझर्सचा जास्त वापर होतो, तर हा तो तक्ता आहे. तर याच्यात पंजाब, जिकडे आपली हरित क्रांती झालेली आहे, हरित क्रांतीचा आधी उद्देशच तो होता किंवा त्याची प्रोसेसच ती होती की ज्याच्यात रासायनिक खतांचा खूप पद्धतीत खूप प्रमाणात वापर होईल आणि त्याच्यामुळे पीक जास्त होईल. तर पंजाब त्याच्यात लिडिंग आहे फर्स्ट नंबरवर. आता पंजाबमध्ये सर्वात जास्त बघायला गेला तर गहू याच्यासाठी खूप हाय प्रमाणात ही खतं वापरली जातात. त्याच्या मागे लगेच हरियाणा आहे. तर हे बघा, यांची म्हणजे हे दोघे कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ही ॲव्हरेज मध्ये आपण बघायला गेलं तर इंटेन्सिटी, तर ही खूप जास्त आहे. आणि त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. तर ही जी तीन राज्य आहेत महत्वाची, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जसं की आपण बोललो, हे वेस्टर्न पार्ट ऑफ उत्तर प्रदेश येतं, जिकडे ही हरित क्रांती झाली होती. त्यांचा ह्याच्यावर खूप डिपेंडन्स आहे आपल्या फर्टिलायझर्सवर, केमिकल फर्टिलायझर्सवर. आता ह्याच्यात काय दिलंय, खालचा जो तक्ता आहे याच्यात दिलंय की कोणाला कोणतं क्रॉप आहे ज्याला जास्त फर्टिलायझरची गरज लागते. तर ह्याच्यात टॉपला आहे हे, जसं आपण आधी बघितलं, ऊस. ऊसासाठी खूप प्रमाणात पाणी आणि रासायनिक खतं लागतात, कारण ऊसाची जी देखभाल आहे आणि त्याला जी पण गरज लागते, आणि हीच आपले साखर उद्योग जो आहे त्याच्यासाठी एक खूप महत्वाचा रॉ पार्ट आहे. नंतर त्यानंतर सेकंड वर आहे इकडे राईस, तांदूळ. तर तांदूळ जो आहे हा मुख्यतः जो पंजाबचा भाग, उत्तर प्रदेश त्या साईडला आणि वेस्ट बेंगालमध्ये बनतो. तांदूळ जे आहे याच्यासाठी आपल्याला खूप प्रमाणात रासायनिक खतेही लागतात. तिसरं आहे व्हीट, गहू. जसं आपण बघितलं हरित क्रांती मधले जे राज्य आहेत तिकडे हे जास्त लागतं. चौथ्यावर आहे कॉटन, कापूस. आपला महाराष्ट्र आणि बाजूचा आपलं राज्य गुजरात, याचं जे आहे प्रमाण, ते कापूससाठी खूप आहे आपली डिपेंडन्सी. नंतर आहे मेज. तर ही सगळी आहेत आपली पिकं ज्यांना कशा प्रमाणात आणि कोणतं राज्य किती रासायनिक खतं वापरतं, हे छोटासा हा त्याचा अनालिसिस आहे.